इलेक्ट्रिक वाहन क्रांती की घाईघाईचा प्रयोग। अक्कलकोट रोडवरील ओला या इलेक्ट्रिक वाहनाचे शोरूम पाहिल्यास हे शोरूम नावालाच असून धूळ खात पडलेल्या वाहनांचा बाजार असल्याचे दिसत आहे। सरकारी घोषणा आणि सबसिडीच्या मोहात अडकून फसवणूक झाल्याची भावना आणि पश्चाताप असे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या बहुश ग्राहकातून व्यक्त केले जात आहे। आणि यामुळे इलेक्ट्रिक वाहन फायद्याचे की तोट्याचे हा प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित केला जात आहे। देशभरात इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत सरकारने जलद गतीने धोरणे जाहीर केली, परंतु आता या वाहनांच्या तक्रारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे। त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत, जसे सरकार इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी खूप घाई करत आहे का? उद्योग क्षेत्र पुरेशी तयारी न करताच बाजारात उतरत आहेत का? परिणामी ग्राहकांची डोकेदुखी वाढत असून फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ होत आहे। इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नाहीत, सर्व्हिस सेंटरची कमतरता आहे, बॅटरीची समस्या उद्भवल्यास येणारा खर्च मोठ्या प्रमाणात असतो आणि बहु सर्व्हिसिंग सेंटरमध्ये पार्ट्सची उपलब्धता नसल्याने महिनोन वाहन तिथेच पडून राहते आणि बँकेचे किंवा फायनान्सचे हप्ते मात्र वाहन न वापरताच भरण्याची वेळ या ग्राहकांवर येते। त्यामुळे प्रोत्साहन आधी आले आणि तयारी नंतर केली जात असल्याचे चित्र सध्या निर्माण होत आहे।